आर-टी ॲडमिशन 2026-27च्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून सगळ्यांचं स्वागत. आणि तुम्हाला माहीत असेल की आत्तापर्यंत आपण आर-टी ॲडमिशन संदर्भामध्ये आपल्याला वेळोवेळी आपण तुम्हाला गाईड केलेलं आहे आणि वेळोवेळी आपण तुम्हाला ट्रान्सपरंट आपण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच आजचा व्हिडिओ काही जास्त खूप महत्त्वाचा नाही, कारण तुम्हाला माहीत असेल की आपण कालच काही तासापूर्वी आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता. आपण त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे बारकाईने सांगितलं तुमची पुढची सिच्युएशन तुमची काय होऊ शकते. परंतु आता मला तुम्हाला सांगायला आवडेल की ज्या पालकांचं पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन वगैरे झालेलं आहे ते पालक खूप काळजीमध्ये आहेत, कारण त्यांना माहिती आहे की आपलं नंबर तर स्कूलमध्ये लागलेला आहे, परंतु आपले डॉक्युमेंट आणखी व्हेरीफाय नाही झालेले. आपल्या कुठल्या स्कूलमध्ये आणखी फिक्स असं ॲडमिशन वगैरे भेटलेलं नाही आहे. परंतु या पालकांसाठी आता खूप आनंदाची बातमी आहे. तुम्हाला मला सांगायला आवडेल की तुम्ही बघू शकता जे आर-टीचं जे ऑफिशियल पोर्टल आहे, पहिल्यांदा तुम्हाला माहिती असेल की त्याची डेट आपल्याला होती की 30/4/2026 पर्यंत त्याची व्हेरीफाय करण्याची डेट होती. डॉक्युमेंट तुम्ही पडताळणी करू शकत होता, परंतु आता तुम्ही बघू शकता की नवीन त्याची डेडलाईन वगैरे अपडेट झालेली आहे. तुम्ही आता करू शकता. त्याचं जे आहे आता बघा तुम्ही स्टार्टिंग टाईम काय आहे तिचं 10/4/2026 ते 8/5/2026, म्हणजेच आणखी त्यांना 8 दिवसाचा आणखी वाढीव वेळ मिळाला आहे त्यांची डॉक्युमेंट सबमिट आणि व्हेरीफाय करण्यासाठी. तर ही खूप चांगली गोष्ट आहे की पहिल्या लिस्टमध्ये पालकांसाठी. परंतु आता हा व्हिडिओ वगैरे पाहून जे दुसऱ्या लिस्टवरील पालक असं म्हणत आहे की बाबा आता जर यांनाच इतकं जर वेळ वाढवून दिला तर आमचं त्याच्यामध्ये लिस्ट वगैरे लागेल की नाही, आमच्या पाल्याचं त्याच्यामध्ये नंबर लागेल की नाही. कारण एक पालक म्हणून सहज आपली काळजी असू शकते आपल्या पाल्यांची, आणि तेवढी आपण कारण वेट केलेला आहे, काळजी असणं खूप साहजिक गोष्ट आहे. परंतु तुम्हाला सांगायला आवडेल की आत्तापर्यंत जसं तुम्ही वेट केलेलं आहे आणखी 20 दिवस, आणखी तुम्हाला 8 दिवस वेट करावंच लागेल. कारण आणखी पण कन्फर्म नाही की याच्यामध्ये ॲडमिशन वगैरे किती झालेले आहेत. जर तुम्ही यामध्ये जर त्यांचा जर पूर्णपणे डायग्राम वगैरे बघितला तर तुम्ही बघू शकता की आताच्या डेटपर्यंत 72,435 ॲडमिशन आतापर्यंत फिक्स वगैरे झालेले आहेत. आणि त्यामध्ये सिलेक्शनपैकी आहे तर तुम्हाला 1,05,811 एवढे ॲप्लिकेशन पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 86,034 हे ॲप्लिकेशन आणखी पेंडिंगमध्ये आहेत. तर हा जो डायग्राम आहे तुम्ही एकदम विचारात घेऊन तुम्ही विचार करू शकता, कारण तुम्ही हा प्रत्येकाच्या वेबसाईटला वगैरे अवेलेबल आहे, तुम्ही स्वतः चेक करू शकता. आणि वेटिंग लिस्टमध्ये असणं म्हणजे काय आहे की कारण तुम्हाला माहिती आहे की आर-टीचे सीट्स हे लिमिटेड असतात, कारण त्यासाठी खूप सारे असे फॉर्म वगैरे गेले, त्यामध्ये त्यांना एवढी जागा लोकांना ॲडमिशन देणं शक्य नसतं आहे. म्हणून तुमचे काही नंबर्स वेटिंगला वगैरे असतात. तर वेटिंगला सपोज तुम्ही असा विचार करा की तुमचा एखाद्या स्कूलमध्ये तुमचा नंबर वेटिंगला आहे आणि वेटिंगला सपोज तुम्ही एक्सवाय आहे की एखाद्या स्कूलमध्ये फक्त 50 तुमची वॅकन्सी आहे, ॲडमिशनची कॅपॅसिटी आहे आर-टी-एमधून, आणि त्या स्कूलसाठी ऑलरेडी 50 ॲडमिशन कंप्लीट झालेली आहेत. परंतु तुमचं वेटिंगमध्ये तुम्हाला त्या स्कूलमध्ये वेटिंगमध्ये ठेवण्याचं एक त्याचं कारण असू शकतं की या 50मध्ये जर काही कारणास्तव ॲडमिशन कॅन्सल झाले, काहींचे डॉक्युमेंटेशन नसतील, काहींचं डिस्टन्स असेल, किंवा काहींचं क्रिटिकल सिच्युएशनमध्ये, किंवा काही लोकांना त्यामध्ये स्कूल आवडत नाही, जे सिलेक्ट केलं त्याच्यामध्ये आवडत नाही, किंवा असं लकीली त्यांच्यामध्ये नंबर त्यांना नको असतापर्यंत लागलेला असतो. म्हणून काही पालक वर्ग काय करतात की त्यांचं ॲडमिशन कॅन्सल करतात. आणि जर या 50मधून समजा एखादी जर मायनस जागा झाली, समजा 50 जर 49 इथं जागा तुमची शिल्लक राहतील, तर या 49मध्ये काय होते, या वेटिंग लिस्टमधला एक इथं असं यामध्ये शिफ्ट होईल, कारण हा काही कारणास्तव इथे कमी झालेला आहे. तर अशा प्रकारे तुमचं वेटिंग लिस्टमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. तर जर तुमचं वेटिंग लिस्टमध्ये पण खूप लांबचा नंबर असेल तर तुम्ही जास्त थांबणंही गरजेचं नाही आहे, कारण वेटिंग लिस्टमध्ये तुम्ही 1, 2, 3, 4चे प्रायोरिटीचे नंबर असतात एवढेच मिळू शकतात. कारण तुम्हाला पण माहिती आहे एखाद्या स्कूलमध्ये जर समजा 50ची वॅकन्सी आहे तर 50 ॲडमिशन कुठल्याही कारणानिमित्त कॅन्सल होत नाहीत. कारण यावेळेस पालकांना भरपूर सारासा वेळ भेटला त्याची डॉक्युमेंटेशन तयार करण्यासाठी. फक्त त्यांनी डॉक्युमेंट वगैरे तयार केले, सबमिट केले, फक्त त्यांना जे स्टेटस वगैरे त्यांचं आलेलं नाही आहे. त्यामुळे तुम्हाला कमीत कमी आणखी 8 दिवस तर थांबवलं. 8 मेच्या नंतर दुसरी यादी लागेल का नाही याची तुम्हाला पूर्णपणे माहिती व्हिडिओद्वारे दिली जाईल. आणि आणखी अशा जर तुम्हाला आर-टी संदर्भामध्ये कुठल्याही जर व्हिडिओची किंवा आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करू शकता, शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता.